स्वाभिमानी माणूस कधीच या गोष्टी सहन करत नाही. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणूस श्रीमंत असेलच असं नाही. प्रत्येक माणूस प्रसिद्ध असेलच असं नाही. पण प्रत्येक माणसाकडे एक गोष्ट असली पाहिजे आणि ती म्हणजे स्वाभिमान. कारण ज्या माणसाकडे स्वाभिमान असतो तो आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःची किंमत कमी होऊ देत नाही. स्वाभिमानी माणूस प्रत्येकाशी प्रेमाने वागतो, नाती जपतो आणि इतरांचा आदर करतो. पण याचा अर्थ असा नाही की तो प्रत्येक गोष्ट सहन करत राहतो. काही गोष्टी अशा असतात ज्या कोणताही स्वाभिमानी माणूस कधीच स्वीकारत नाही. कारण त्याला माहीत असतं की एकदा स्वतःची किंमत कमी झाली की लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. म्हणून आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या स्वाभिमानी माणूस आयुष्यात कधी सहन करत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक, कोणीही वारंवार केलेला अपमान तो सहन करत नाही. स्वाभिमानी माणूस प्रत्येकाशी चांगलं वागतो, पण याचा अर्थ असा नसतो की तो प्रत्येकाचा अपमान सहन करेल. काही लोक मजाकच्या नावाखाली किंवा रागाच्या भरात वारंवार दुसऱ्यांना कमी लेखतात. सुरुवातीला स्वाभिमानी माणूस शांत राहतो, समजून घेतो आणि नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याला जाणवतं की समोरची व्यक्ती त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे, तेव्हा तो शांतपणे त्या व्यक्तीपासून दूर जातो. कारण त्याला माहीत असतं की जिथे आदर नाही तिथे नातं जास्त काळ टिकू शकत नाही. स्वाभिमानी माणूस नाती जपतो, पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. 2, स्वतःच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना तो जास्त काळ जवळ ठेवत नाही. काही लोकांना दुसऱ्यांच्या चांगुलपणाची किंमत नसते. ते फक्त स्वतःचा फायदा पाहतात आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाचा आणि मदतीचा गैरफायदा घेतात. स्वाभिमानी माणूस सुरुवातीला अशा लोकांना समजून घेतो, त्यांना मदतही करतो. पण जेव्हा त्याला कळतं की समोरची व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जवळ आहे, तेव्हा तो त्या नात्यापासून दूर होतो. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक वेळी चांगलं वागणं म्हणजे स्वतःला कमजोर बनवणं नाही. काही लोकांना वेळेवर ओळखणंही खूप गरजेचं असतं. 3, जिथे त्यांच्या भावनांची किंमत नाही तिथे तो जास्त वेळ थांबत नाही. स्वाभिमानी माणूस नात्यांना खूप महत्त्व देतो. तो प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करतो. पण जर एखाद्या नात्यात त्याच्या भावना, त्याचा वेळ आणि त्याचं प्रेम यांना किंमत दिली जात नसेल तर तो तिथे स्वतःला जबरदस्तीने अडकवून ठेवत नाही. कारण त्याला माहीत असतं की एकतर्फी नाती फार काळ टिकत नाही. जिथे फक्त एकाच व्यक्तीचे प्रयत्न असतात तिथे आनंद हळूहळू संपत जातो. म्हणून स्वाभिमानी माणूस योग्य वेळी मागे हटण्याचा निर्णय घेतो. 4, वारंवार खोटं बोलणाऱ्या आणि विश्वास तोडणाऱ्या लोकांना तो माफ करत नाही. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो. एकदा विश्वास तुटला की नातं टिकवणं खूप कठीण होतं. स्वाभिमानी माणूस छोट्या चुका माफ करू शकतो, पण वारंवार खोटं बोलणाऱ्या लोकांवर तो पुन्हा सहज विश्वास ठेवत नाही. कारण त्याला माहीत असतं की एकदा फसवणूक करणारी व्यक्ती पुन्हा तसंच करू शकते. म्हणून तो अशा लोकांपासून अंतर ठेवतो आणि स्वतःची मनशांती जपतो. 5, स्वतःला कमी लेखणारी वागणूक तो कधीच स्वीकारत नाही. काही लोक सतत दुसऱ्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पण स्वाभिमानी माणूस अशा गोष्टी शांतपणे सहन करत नाही. तो स्वतःची किंमत ओळखतो आणि तिथे त्याला वारंवार कमी लेखलं जातं. जिथे तो स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवत नाही. कारण त्याला माहीत असतं की खरी माणसं तुमची किंमत करतात तर चुकीची माणसं तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. 6, प्रत्येक वेळी स्वतःलाच बदलण्याची अपेक्षा तो सहन करत नाही. काही नात्यांमध्ये आणि काही लोकांमध्ये अशी सवय असते की प्रत्येक वेळी बदल फक्त तुम्हीच करावा अशी अपेक्षा केली जाते. समोरची व्यक्ती कधीच स्वतःच्या चुका मान्य करत नाही, पण तुम्ही मात्र तिच्या मनाप्रमाणे वागावं असं तिला वाटतं. स्वाभिमानी माणूस सुरुवातीला समजून घेतो, नातं टिकवण्यासाठी प्रयत्नही करतो. पण तो स्वतःचं व्यक्तिमत्व बदलून कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याला माहीत असतं की नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न असणं गरजेचं आहे. जर प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीला बदलावं लागत असेल तर ते नातं जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणूनच स्वाभिमानी माणूस स्वतःची ओळख आणि स्वतःचे विचार जपतो. 7, जिथे फक्त त्याग आहे पण आदर नाही अशी नाती तो जास्त काळ टिकवत नाही. स्वाभिमानी माणूस नाती मनापासून जपतो. तो आपल्या माणसांसाठी वेळ देतो, त्यांना साथ देतो आणि गरज पडली तर त्यागही करतो. पण जेव्हा त्याला जाणवतं की समोरची व्यक्ती त्याच्या त्यागाची किंमत करत नाही, तेव्हा तो शांतपणे मागे हटतो. कारण नातं फक्त प्रेमाने टिकत नाही तर त्यात आदरही तितकाच महत्त्वाचा असतो. जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही, जिथे तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं जातं, तिथे राहून फक्त मन दुखावतं. म्हणून स्वाभिमानी माणूस नाती जपतो पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. 8, लोक काय म्हणतील म्हणून ते स्वतःची स्वप्न सोडत नाहीत.
अनेक लोक स्वतःची स्वप्न फक्त समाजाच्या भीतीने अर्धवट सोडून देतात. लोक काय म्हणतील, लोक हसतील का, किंवा लोकांना आवडेल का, या विचारांमध्ये ते अडकून पडतात. पण स्वाभिमानी माणूस दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयाला जास्त महत्त्व देतो. त्याला माहीत असतं की लोकांचं काम बोलणं आहे. आज ते एका गोष्टीवर टीका करतील, उद्या दुसऱ्या गोष्टीवर. म्हणून तो दुसऱ्यांच्या भीतीमुळे स्वतःच्या इच्छा आणि स्वप्न कधीच सोडत नाही, कारण त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो. 9. चुकीच्या गोष्टींना फक्त नातं टिकावं म्हणून होकार देत नाही. स्वाभिमानी माणूस नाती जपणारा असतो, पण नातं टिकवण्यासाठी तो स्वतःची तत्त्व कधीच सोडत नाही. अनेक वेळा काही लोक आपल्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा करतात ज्या आपल्याला मनापासून पटत नाही. फक्त समोरची व्यक्ती नाराज होऊ नये म्हणून अनेक जण चुकीच्या गोष्टींनाही होकार देतात. पण स्वाभिमानी माणूस तसं करत नाही. त्याला माहीत असतं की चुकीच्या गोष्टींना साथ देऊन नातं काही दिवस टिकेल, पण मनाची शांतता कायमची निघून जाईल. म्हणून तो योग्य गोष्टींची साथ देतो आणि चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतो. त्याच्यासाठी नात्यांपेक्षा स्वतःची मूल्य आणि प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा असतो. 10. स्वाभिमान दुखवणाऱ्या माणसांसमोर तो वारंवार झुकत नाही. स्वाभिमानी माणूस नम्र असतो, पण तो कोणाच्याही पायाशी स्वतःचा सन्मान ठेवत नाही. काही लोकांना दुसऱ्यांना कमी लेखण्याची आणि सतत त्यांचा अपमान करण्याची सवय असते. सुरुवातीला स्वाभिमान माणूस शांत राहतो, कारण त्याला भांडण करायचं नसतं. पण जेव्हा त्याला जाणवतं की समोरची व्यक्ती त्याच्या शांततेला कमजोरी समजत आहे, तेव्हा तो ठामपणे स्वतःची भूमिका घेतो. कारण त्याला माहीत असतं की एकदा लोकांना तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा वाटेनासा झाला तर ते वारंवार तुमचा अपमान करतील. म्हणून तो नाती जपतो, पण स्वतःची किंमत कमी होऊ देत नाही. 11. खोट्या कौतुकासाठी तो स्वतःचं व्यक्तिमत्व बदलत नाही. आजकाल अनेक लोक इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचा स्वभाव, विचार आणि वागणूक बदलतात. काही लोकांच्या कौतुकासाठी ते स्वतःचं खरं रूप लपवतात, पण स्वाभिमानी माणूस असं कधीच करत नाही. त्याला माहीत असतं की खोटं कौतुक काही दिवस टिकतं, पण खरी ओळख आयुष्यभर सोबत राहते. त्यामुळे तो कोणाच्याही पसंतीसाठी स्वतःचं व्यक्तिमत्व बदलत नाही. त्याला जे योग्य वाटतं तेच तो करतो, कारण जो माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो. 12. पैशांसाठी किंवा फायद्यासाठी तो स्वतःची तत्त्व विकत नाही. स्वाभिमानी माणूस आयुष्यात पैसा आणि यश महत्त्वाचं मानतो, पण त्यासाठी तो चुकीचा मार्ग निवडत नाही. काही लोक थोड्या फायद्यासाठी आपली तत्त्व, आपला शब्द आणि आपली माणुसकी विसरून जातात. पण स्वाभिमानी माणूस कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करत नाही, कारण त्याला माहीत असतं की पैसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा स्वाभिमान गमावला की तो परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून तो नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडतो. त्याच्यासाठी 4 लोकांकडून मिळणारा खरा आदर हा कोणत्याही फायद्यापेक्षा मोठा असतो. 13. तो शांत असतो, पण कोणालाही स्वतःला कमजोर समजू देत नाही. स्वाभिमानी माणूस प्रत्येक वेळी मोठमोठ्याने बोलत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर वादही घालत नाही. अनेक वेळा तो शांत राहणं पसंत करतो, पण त्याच्या शांततेचा अर्थ कमजोरी नसतो. काही लोकांना वाटतं की तो माणूस कमी बोलतो किंवा भांडण टाळतो, तो घाबरलेला आहे. पण स्वाभिमानी माणूस योग्य वेळ आल्यावर स्वतःची भूमिका ठामपणे मांडतो. तो कोणाचाही अपमान करत नाही, पण स्वतःचाही अपमान सहन करत नाही. त्यामुळे तो शांत राहतो, पण गरज पडली तर स्वतःसाठी उभं राहायलाही मागे हटत नाही. 14. तो नातं जपतो, पण स्वतःला हरवून नाही. स्वाभिमानी माणूस नाती खूप मनापासून जपतो. तो आपल्या माणसांसाठी वेळ काढतो, त्यांना समजून घेतो आणि त्यांच्यासाठी खूप काही करतो. पण तो हे सगळं करताना स्वतःची ओळख आणि स्वतःचा आनंद विसरत नाही. काही लोक नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि मनशांती यांचा त्याग करतात. पण स्वाभिमानी माणूस जाणतो की एखादं नातं जपण्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलणं योग्य नाही. कारण ज्या नात्यात तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही ते नातं फार काळ टिकत नाही. 15. तो एकटा राहणं पसंत करतो, पण चुकीच्या लोकांसोबत राहणं पसंत करत नाही. स्वाभिमानी माणूस कधीच गर्दीच्या मागे धावत नाही. त्याला फक्त सोबत हवी म्हणून चुकीच्या लोकांमध्ये राहायचं नसतं. तो अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करतो, जे त्याचा आदर करत नाही किंवा त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. कारण त्याला माहीत असतं की चुकीच्या माणसांची साथ आयुष्यभर त्रास देऊ शकते. म्हणून तो माणसं निवडताना खूप विचार करतो. त्याच्यासाठी नात्यांची संख्या महत्त्वाची नसते, तर त्या नात्यामधला आदर आणि विश्वास महत्त्वाचा असतो. मित्रांनो, स्वाभिमान ही माणसाची सर्वात मोठी ताकद असते. पैसा, प्रसिद्धी आणि यश पुन्हा मिळू शकतं, पण एकदा स्वाभिमान गमावला तर तो परत मिळवणं खूप कठीण असतं. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने वागा, नाती जपा, पण कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करू नका. जिथे तुमच्या भावना, तुमचा वेळ आणि तुमच्या स्वाभिमानाचा आदर केला जात नाही, तिथे शांतपणे दूर जाणं हाच सर्वात योग्य निर्णय असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत.